दलित काँग्रेसने देशाच्या नागरिकांना भिकारी केलेलं होतं. त्यांना आता सावरण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. गरिबी हटावच्या नाऱ्याखाली अनेक वर्ष सत्ता भोगणारी ही काँग्रेसची अवलाद आता आम्ही गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचा जबाबदार त्यांना झालेला आहे. भविष्यात तुम्ही पाहाल मोदी सरकारच्या काळामध्ये या गेल्या 12-13 वर्षामध्ये झालेला कायापालट हा देशाने पाहिलेला आहे. म्हणून आता गरिबी हटवायचा नारा संपल्यामुळे आता जातीवादाचा नारा काँग्रेसला घ्यावा लागतो. म्हणून त्यांनी त्याची चिंता करू नये. जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत हा देश पुढे जात आहे. उस्मानाबाद काय का बाद धाराशिव कर दी उसको हमने, औरंगाबाद हमने संभाजीनगर की, अभी ये भी नाम हम बदलेंगे. उस्मानाबाद, औरंगाबाद, खुलताबाद, दौलताबाद, ये क्या बात है? ये इनको सबको बात करना है हमको. और फिर से ये राज्य हमारा है, ये देश हमारा है. कोई राजा आएगा उधर से आक्रमण करेगा और उसका नाम यहाँ रहेगा. हमें किसी भी बुरी निशानियां यहाँ नहीं चाहिए. आप देखो अमेरिका ने लादेन को मारा है, कहां डाला उसने? समंदर के बीच में. है कोई कबर उसकी? कसाब जिसने यहां बॉम्ब स्फोट किया, है उसकी कबर? बुरे लोगों की कब्र नहीं होती ना. बुरे यादें हमें वो चुभती है. वो रास्ते से जाते हो तो वो यादें हमें चुभती है. इसलिए हमको वो यादें मिटानी है और फिर से हमारा रामराज लाना है. हमारा स्लोगन है, जो देश में रहता है, जो देश में खाता है, उसी मिट्टी को सलाम करना ये हमारी ड्यूटी है. और कोई औरंगजेब को सलाम करता होगा तो उसने उसके कब्र के बाजू में खुद को गड़वा लेना चाहिए. विधानसभा में आप ये आवाज उठाएंगे? जरूर उठाएंगे, प्रस्ताव लाएंगे. ये एक प्रोसेस का भाग है, प्रोसेस करना पड़ती है. इसलिए विधानसभा में भी ये प्रस्ताव लाएंगे, उसको मंजूरी भी लेंगे और वो केंद्र को भेजेंगे. केंद्र से जो गैजेट में आ जाएगा या तो नोटिफिकेशन निकलेगा, उसके बाद इसका नाम का चेंज भी हो जाएगा. तहूर राणा को हिंदुस्तान लाने की कोशिश पूरी होगी. तहूर राणा को हिंदुस्तान लाने की कोशिश 26/11 का मास्टरमाइंड. तो वो लाएंगे ना. जिसने यहाँ आके बॉम्ब स्फोट किया है, यहाँ के नागरिक को मारा है, मरने वाले कौन से जात का किसी ने देखा है? उनकी हिम्मत कैसी होती? और जो उनकी वजह से जो लोग शहीद हो गए, मर गए, तो उनका बदला तो हमको लेना ही है. इसलिए उनको भी लाएंगे. या अदालत में उसके ऊपर सुनवाई भी होगी और उसको फांसी के तक पे लेके जाने की तैयारी भी हम करेंगे. कांग्रेस के लीडर वडेट्टीवार ने ये कहा है कि केंद्र सरकार जिस तरीके से काम कर रही है तो देश में बहुत सारे भिखारी पड़ने के चांस. कांग्रेस ने देश को भिखारी बनाया था, उसमें से निकालने की कोशिशें मोदी सरकार कर रही है. गरीबी हटाओ के नारे पे इतने साल से राज करने वाले ये लोग कांग्रेसी अब कहीं नजर भी नहीं आएंगे. ये नौबत उन पे आ गई है. लोगों को समझ चुका है कि ये गरीबी हटाओ के नाम पे अपने को हटाने की कोशिश कर रहे हैं. ये अंग्रेजी की दूसरी औलाद है. जो तोड़ो जोड़ो की नीति करते थे, वही नीति कांग्रेस अपनाई थी और इतने सालों से वो राज कर रही थी. वो सभी बातें अब मोदी सरकार ने खत्म कर दी है. अब मोदी का नाम चलेगा और मोदी साहब का नेतृत्व में ही ये राज्य और आगे, ये सरकार और आगे जाएगी. इसको लेकर इम्तियाज जलील ने बोला कि जिसको भी नाम बदलना है उन्होंने अभी अपने बाप का भी नाम बदलना है. देखिए, औरंगजेब एक क्रूर राजा था, ये सब पूरे हिंदुस्तान जानता है. उसने जहां जहां अतिक्रमण या आक्रमण किया था, वो सभी जगहों का नाम बदलने की कोशिश उन्होंने की थी. वो इतिहास बदलने की कोशिश हम कर रहे हैं. उस्मानाबाद का धाराशिव नामकरण हमने किया. अहमदनगर का नाम हमने चेंज किया, आइला नगर कर दिया. जो औरंगाबाद का नाम था हमने संभाजीनगर किया. उसी तरीके से रत्नपुर जो ओरिजिनल नाम है, जिसके बारे में अंग्रेजों ने जो सेठ सारा लेते थे या तो उनके पास जो नोंदी थी, वो सभी रत्नपुर के नाम से थी. दौलताबाद ये नाम ही नहीं था, ये इसे देवगिरी कहा जाता था. राजा राम देव राय ये वहाँ के राजा थे और ये देवगिरी प्रांत के नाम से जाना जाता था.
अब ये जो गलतियां पिछले राजा जो बाहर से आता उसने जो किया है वो सुधारने के काम हम कर रहे हैं, ना कि नया नाम दे रहे हैं। और जिनको लगता है कि खुद के बाप का नाम बदलना चाहिए तो उन्होंने उनके बाप का नाम बदलना चाहिए। उनको बाप कितने हैं वो हमें नहीं पता, लेकिन हमें हमारे संस्कृति के हिसाब से हमें एक ही बाप रहता है और एक ही माँ रहती। उनको 4-5 माँ भी रहते, 4-5 बाप भी रहते। तो वो उनके लिए जो औरंगजेब भी उनका कोई दादा नाना लगता होगा, तो उसकी तकलीफ उनको हो रही है। तो वो जो कब्र है ना, तो जो लोग ऐसे कहते हैं तो उन्होंने वहां से वो निकलना चाहिए, उखाड़ के लेके जाना चाहिए, अपने घर में रखना चाहिए दादा के याद में। ऐसा उसके ऊपर बैनर दो, शर्म नहीं लगती। हमारे महिलाओं के ऊपर अत्याचार करने वाला, हमारे मंदिर गिराने वाला, हमारे राजा को आंखें निकालने वाला, उसके नाखून निकालने वाला, वो उसकी हम हिमायत करें? वो हमें नहीं चलेगा। उसको तो वहां से उखाड़ के फेंकेंगे ही फेंकेंगे, और वो नाम भी चेंज करेंगे। और किसको लगता है वो उनका दादा परदादा होगा तो उन्होंने उसकी पूजा करने की तो अपने घर में करना चाहिए, लेकिन यहाँ ये मस्ती नहीं चलेगी। ये नाम बदले जाएंगे। इसके लिए विधानसभा में हम प्रस्ताव भी लाएंगे। और जिस शहर का नाम औरंगजेब से जुड़ा है, बात अपनी बातों को 2 दिन पहले या रणनीतीवर भाजपने कामाला सुरुवात केली आहे। तर प्रत्येक पक्ष मी अनेक वेळा सांगतोय की तुम्ही ह्या दोन्ही पक्षाचं असं मिक्सिंग करू नका। अर्थ आता असा आहे की तो शिवसेनेला डिचवतोय असं काही नाही, अधिकार आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा सुद्धा अधिकार आहे, म्हणून त्या पद्धतीने ते करतात। तोच एक प्रयत्न गणेश नाईक किंवा त्यांचे इतर सहकारी करता असतील। वक्फ बोर्डाची जमीन अतिक्रमणित आहे असं हे म्हणणं चुकीचं आहे। अनेक गावचे गावं, त्या ठिकाणचा शेतकरी हा वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या ती जमीन कसतोय। अनेक ठिकाणी जे काही मंदिर उभे झाले त्यांना सुद्धा 50 वर्षाच्या पुढचा कालावधी लोटलेला आहे, आणि त्या जागा सुद्धा आज वक्फ बोर्ड हे आमच्या मालकीचे आहेत असं म्हणून त्यांना नोटीस जे देत आहेत त्या मुळात चुकीचे आहे। म्हणून वक्फ बोर्डाला असं कोणतीही कारवाई केली तर त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे। आता जे बिल आलं त्या बिलाच्या नुसार पुन्हा आता या जमिनीची तपासणी केली जाते, आणि जे ॲक्च्युअल आहेत त्या जमिनीच फक्त त्यांच्या राहतील। बाकी जमिनीवर त्यांना आता कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण त्यांचं करता येणार नाही। म्हणून वक्फ बोर्डच्या नावाखाली जे काही जमिनीचे घोटाळे झालेले आहेत ते आता सर्व बाहेर निघतील। अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी भेट देण्याची शक्यता आहे। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यावर शहा 1000 तटकरेंच्या घरी भेट देतील। कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पालकमंत्री मिळाले पाहिजे असं गोगले यांची मागणी आहे। या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याचे गोगावले यांची धावधूक वाढणार आहे का पालकमंत्री बाबत? नाही, असं काही नाही आहे। अमित शहा हे मोठे नेते आहेत। एक छोटासा पालकमंत्रीचा वाद हे सेकंदाचं काम आहे, त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही। एक लोकसभेमध्ये तटकरे हे सदस्य असल्यामुळं जवळ येत आहेत तर माझ्या घरी यावं असं फक्त निमंत्रण त्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याच्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही। काँग्रेसचं काल अहमदाबादमध्ये राष्ट्रीय शिबिर झालं, त्याच्यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि खरगे या दोघांनी सांगितले की महाराष्ट्रात फसवणुकीनं विजय मिळवला आहे। लोकसभेच्या टायमाला कसा विजय मिळाला त्यांना, त्याची कुठं वाच्यता केली त्यांनी? म्हणून जनतेने जर मतदान केलं तर ते योग्य, नाही केलं तर त्यांनी आमचे म्हणजे फसवणुकीने झालेला त्यांचा पराभव असं बोलणं हे गैर आहे। लोकसभेला जेव्हा विजय झाला होता त्या टायमाला अत्यंत सेना भवन समोर सुद्धा फटाके फुगड्या खेळल्या गेल्या होत्या, काँग्रेसच्या कार्यालयात होता, आणि आता पुढची सत्ता आमचीच, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। त्यासाठी त्या टायमाला प्रत्येक ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांना पाणी मिळेल अशी ती एकंदरीत व्यवस्था आहे। परंतु लागत असलेल्या टायमाला फक्त या सर्व बाबी, कामगार उपलब्धतेच्या बाबी या सध्याला कारणीभूत आहेत। मागच्या वर्षी बनावट औषधी पुरवठ्याचं खूप मोठा गोंधळ उडालेला होता। ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री होते त्याच जिल्ह्यामध्ये आता पुन्हा बनावट औषधाचा पुरवठा झाल्याचं पुन्हा सिद्ध झालेलं आहे। आता पुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे। ह्या सगळ्या प्रकरणाची आता सरकार गंभीरपणे दखल घेते का? जुनं झालं ते झालं तसं नाही आहे।
आताचे आमचे जे आरोग्यमंत्री आहेत ते प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. 2-3 हॉस्पिटल त्यांनी स्वतः वैयक्तिक भेटही दिलेली आहे, काही सूचनाही केलेल्या आहेत. ज्या औषधी या विकत घेतल्या जातात किंवा हॉस्पिटलला पुरवल्या जातात त्यांच्या MRPवर सुद्धा काही गोंधळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून काही कंटेंट ज्या औषधामधले आहेत ते कमी प्रमाणात सुद्धा दिसून आलेले आहेत. त्याची चौकशीची सूचना आदेश आरोग्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिली. मला वाटतं त्या संदर्भामध्ये या 1-2 दिवसामध्ये बापाचं नाव सुद्धा बदला. आणि देशाचं नाव मोदी आणि हे बापाचं होतं नंतर बोलू. रत्नपूर आणि दौलताबादचा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला त्या टायमाला काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. मुळामध्ये औरंगजेब या क्रूर राजाने मग धाराशिवचं नाव उस्मानाबाद, संभाजीनगर खडकी त्या काळातलं त्याला औरंगाबाद, देवगिरी प्रांताला दौलताबाद, रत्नपूरला खुलताबाद, हे सगळे बाद जे आलेत हे औरंगजेबाची जेव्हा इकडे आक्रमण झालं त्या टायमाला केलेली ही नाव बदलामध्ये ज्या अनेक नोंदी आहेत जे बाहेरून यांना केवळ काँग्रेस रोखू शकते, अन्य पक्ष रोखू शकत नाही. काँग्रेसने जर असा रोखायचा प्रयत्न केला असता तर काँग्रेस डुबली नसते. काँग्रेसच्या ज्या पॉलिसी ज्या होत्या त्या इंग्रजांसारख्या होत्या. जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि सत्ता मिळवणं हा त्यांचा जो पूर्वीपासून असलेला खेळ होता तो खेळ आता भाजप सरकारने बंद केलेला आहे. त्यामुळं भाजपची ही अवस्था, काँग्रेसची ही अवस्था झालेली. भविष्यात त्यांना कुठेही आता सत्तेचं दिसत सुद्धा नाही आणि काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता असा राहिला नाही जो पंतप्रधान पदाच्या लायकीचा आहे. 26 लाखाचा मास्टरमाइंड तरुण राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात येत आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला हे सरकार सोडणार नाही. म्हणून अमेरिकेत असो किंवा कुठेही असो जगाच्या पाठीवर असलेला आरोपी आता देशाच्या त्यांना देशात आणलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मला वाटतं त्यांना फाशी सुद्धा याच ठिकाणी मिळेल. शहाजी बाबा असं म्हटले की संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावं. महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर आंधळ्या दुष्ट राष्ट्राजवळ बसलेला होता. त्यामुळे संजय राऊतला उद्धव ठाकरे दृष्ट आहेत का असे म्हणायचे होते. तीच पद्धत सध्याला चालू आहे. संजय राऊत बोलतोय, धृतराष्ट्र ऐकतोय, ही पद्धत उभाट्यामध्ये सध्याला सुरू आहे. म्हणून सत्य परिस्थिती काय त्यांची जाणीव त्यांना होत नाही आणि त्यामुळं तो पक्ष एवढा डबघायला आलेला आहे की आता उभाटाचं नाव घेतलं तर लोक म्हणतात नको रे बाबा, आणि त्यातले आउटगोईंग जी आहे ती त्याच पद्धतीने जोराने चालू आहे. ते इतके धृतराष्ट्र कसे झाले हो? काळ जादू, संजय राऊतची काळी जादू ही उभाटाच्या नेते उद्धव ठाकरेवर चालवून गेली आणि त्या चाललेल्या जादूमुळं आता संजय राऊत जसं बोलतील त्याला मम करण्याच्या भूमिकेत ते पक्ष आहे. त्याच्यातली जी एक पिलावळ इकडे आलेली आहे त्यांना त्याच्याबद्दलचा स्वाभिमान त्यांचा जागा झालेला आहे. आणि इथं येऊन आमच्या लोकांना बाप बदलण्याची भाषा जे करतायत, बाप बदलायची सवय त्यांना लागलेली आहे. हैदराबादचा बाप इथं येऊन त्यांच्या उरावर बसलेला आहे आणि म्हणून हे बाप बदलण्याचं काम त्यांना चांगलं जमतं. आदित्य ठाकरे मोठा नेते, ते मुख्यमंत्र्याच्या आविर्भावात आता आजकाल बोलायला लागलेले आहेत. आदित्य ठाकरेला आणखीन राजकारणामध्ये रुळायला सांभाळून घेत आहे, काही शिस्त आहे का? त्याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. आज जरी त्याला वाळीत टाकल्यासारखं पाहत असतील परंतु त्याचं योगदान निश्चित या महाराष्ट्रामध्ये आहे, या जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये काम करताना आहे, हे कारणीभूत ठरलेलं आहे. त्याची आम्ही नेहमीच प्रशंसा करतो, कोणीही असेल तो. म्हणून खैरेंच्या बद्दलचं थोडा जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो तर यामुळं आहे. परंतु आता त्याला मातोश्रीमध्ये त्यांना किंमत देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करू. वडेट्टीवार असे म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा सरकारने बेईमानी केलेली आहे. हा निर्लज्जपणाचा काळ. 40-45 वर्ष शेतकऱ्याला लुटणारी ही काँग्रेसची अवलाद आता शेतकऱ्याचा कळवळा दाखवते आणि स्वतः शेतकऱ्याचे जसे काही आम्ही मालक आहोत या विरोधात बोलते. जे तुम्ही 40-45 वर्षात दिलं नाही ते या युतीच्या सरकारने तो दिल्याचं शेतकऱ्यांची जाणीव आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी तुम्ही करू नका. शेतकऱ्याचं भलं बुरं समजणारे आम्ही आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू.
साहेब, शिवसेनेच्या ज्या मुख्य प्रमुखांची यादी आता जाहीर झाली त्याच्यातून अंबादास दानवे यांचं नाव नाही. अंबादास दानवेचा कार्यक्रम संपलेला आहे. जसा कार्यकाल संपत आलेला आहे तसं त्याचा कार्यक्रम संपलेला आहे. यूज अँड थ्रोची जी काही सिस्टीम आहे उबाठामध्ये त्याच्यातला तो एक भाग आहे. म्हणून हे उबाठाला काही नवीन नाही. त्यांना फार पूर्वीच काढायचं होतं, परंतु त्यांनी ते आता काढलं आणि मला भविष्यामध्ये ते सुद्धा शिकणं हे गरजेचं आहे. ते जवळपास 80 ते 90% हे हिंदी भाषिक आहेत, परंतु त्यांनी मराठी शिकली. म्हणून मराठी शिकणं हा काही चुकीचा नाही किंवा गुन्हा नाही, तर ही सर्वसामान्याला कळणारी भाषा आहे. म्हणून त्यांच्यासाठी जर काही असा क्लास काढला असेल तर त्याचं स्वागत आहे. शिर्डीतील भिकाऱ्यांवरून राज्य सरकार आणि यांच्यामध्ये बरेच वाद झालेले आहेत. त्याच्यावर वडेट्टीवार हे म्हटले की केंद्र आणि राज्य सरकारच्या जे काही विकासाच्या गोष्टी चालेल, प्लॅनिंग चालेल, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा उद्या गल्लीत भिकारी म्हणून फिरण्याची वेळ आपल्यावर येईल. भिकारी वाढतील. काँग्रेसने देशाच्या नागरिकांना भिकारी केलेलं होतं, त्यांना आता सावरण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. गरिबी हटावच्या नाऱ्याखाली अनेक वर्ष सत्ता भोगणारी ही काँग्रेसची औलाद आता आम्ही गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचा जळफळाट यांना झालेला आहे. भविष्यात तुम्ही पाहाल मोदी सरकारच्या कालामध्ये या गेल्या 12-13 वर्षामध्ये झालेला कायापालट हा देशाने पाहिलेला आहे. म्हणून आता गरिबी हटावाचा नारा संपल्यामुळं आता जातीवादाचा नारा काँग्रेसला घ्यावा लागतोय. म्हणून त्यांनी त्यांची चिंता करू नये. जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत हा देश पुढे जात राहील. राहुल गांधी म्हणतात की RSS आणि भाजप रोज राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. यांना केवळ काँग्रेस रोखू शकते, अन्य पक्ष रोखू शकत नाही. काँग्रेसने जर असं रोखायचा प्रयत्न केला असता तर काँग्रेस डुबली नसते. काँग्रेसच्या ज्या पॉलिसी ज्या होत्या त्या इंग्रजासारख्या होत्या. जातीमध्ये भांडणं लावणं आणि सत्ता मिळवणं हा त्यांचा जो पूर्वीपासून असलेला खेळ होता, तो खेळ आता भाजप सरकारने बंद केलेला आहे. त्यामुळं भाजपची ही अवस्था, काँग्रेसची ही अवस्था झालेली. भविष्यात त्यांना कुठेही आता सत्तेचं दिसतसुद्धा नाही आणि काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता असा राहिला नाही जो पंतप्रधान पदाच्या लायकीचा आहे. 26/11चा मास्टरमाइंड गौर राणा यांना अमेरिकेतून भारतात आणण्यात येत आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला हे सरकार सोडणार नाही. म्हणून अमेरिकेत असो किंवा कुठेही असो जगाच्या पाठीवर असलेला आरोपी आता देशाच्या त्यांना देशात आणलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मला वाटतं त्यांना फाशीसुद्धा याच ठिकाणी मिळेल. शहाजी बापू असं म्हटले की संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावं. महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर आंधळ्या धृष्ट राष्ट्राजवळ बसलेला होता. त्यामुळे संजय राऊतला उद्धव ठाकरे दृष्ट आहेत का असे म्हणायचे होते. तीच पद्धत सध्याला चालू आहे. संजय राऊत बोलतोय, धृतराष्ट्र ऐकतोय, ही पद्धत उबाठामध्ये सध्याला सुरू आहे. म्हणून सत्य परिस्थिती काय त्यांची जाणीव त्यांना होत नाही आणि त्यामुळं तो पक्ष एवढा डबघायला आलेला आहे की आता उबाठाचं नाव घेतलं तर लोक म्हणतात नको रे बाबा, आणि त्यातले आउटगोईंग जी आहे ती त्याच पद्धतीने जोराने चालू आहे. धृतराष्ट्र कसे झाले? काळं जादू, संजय राऊतची काळी जादू ही उबाठाच्या नेते उद्धव ठाकरेवर चालून गेली आणि त्या चाललेल्या जादूमुळं आता संजय राऊत जसं बोलतील त्याला मम करण्याच्या भूमिकेत ते पक्ष आहे. थँक्यू.